जेव्हा घरात भाजीला काही नसेल तेव्हाही झणझणीत मटकीच्या डाळीची आमटी करून बघा। अर्धी वाटी डाळ मी खमंग भाजून घेतलेली आहे आणि ती मिक्सरला फिरवून घेते। आता 2 कांदे मी उभे चिरून घेतलेले आहे आणि आपण ते थोड्याशा तेलावर परतत आहोत। तसंच त्याच्यामध्ये आलं, लसूण, खोबरं, जिरं, थोडीशी खसखस आणि कोथिंबीर घालून आपण ते छान खमंग परतून घेऊयात आणि ते वाटून घेऊया। अशी ही घरगुती झणझणीत मटकीच्या डाळीची आमटी तुम्ही भाताबरोबर, चपातीबरोबर नक्कीच खाऊ शकता। खूपच छान होते। इथे वाटण तयार झालेलं आहे। मी आता एक 4 चमचे तेलामध्ये ते छान परतून घेऊया। त्याच्यामध्ये बॅडगी मिरची पावडर, तिखट, हळद, गरम मसाला, कांदा लसूण मसाला हे सगळे घालून त्यामध्ये वाटलेली मटकीची डाळ घालूयात आणि ती पण छान खमंग परतून घेऊया। आणि त्यामध्ये 1 ग्लास पाणी घालूया। तुम्हाला हवं तसं तुम्ही पातळ आणि घट्ट करू शकता आणि त्याला छान उकळी आणून त्याच्यामध्ये थोडंसं मीठ घालूयात। त्याला छान उकळी आली की त्यामध्ये वरतून कोथिंबीर घालूया। रेसिपी आवडल्यास नक्कीच लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।